गजर चाले माऊली माऊली गजर चाले पंढरीचा राया माझी वाट आहे पंढरीचा राया माझी वाट आहे माऊली माऊली गजर चाले पंढरीचा राया माझी वाट आहे वाट आहे. रामकृष्ण हरी माऊली. आषाढी एकादशीच्या अगदी एक आठवडा आधीच मी पंढरपूरला गेले. मुद्दाम. कारण मला गर्दीतील पंढरपूर नाही तर वारीची चाहूल लागलेलं पंढरपूर बघायचं होतं. काही ठिकाणं अशी असतात ना, जिथे आपण फिरायला जात नाही तर काहीतरी शोधायला जातो. माझ्यासाठी पंढरपूर अगदी तसंच आहे. लहानपणापासून घरात एक नाव कायम ऐकायची सवय होती, विठ्ठल. आणि त्या नावाशी जोडलेली एक व्यक्ती म्हणजे माझे आजोबा. ते निस्सीम विठ्ठल भक्त होते. लहानपणापासून ते अगदी वयाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत माझ्या आजोबांनी एकही वर्ष वारी चुकवली नाही. माझ्या आजोबांचे शेकडो अभंग तोंडपाठ होते. आजही डोळे मिटले की त्यांचा आवाज आठवतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. ते अभंग फक्त म्हणायचे नाहीत तर ते अभंग जगायचे. तेव्हा मी लहान असल्यामुळे मला नेहमी वाटायचं की एवढं दरवर्षी आजोबा पंढरपूरला जातात, यांना काय मिळत असेल. पण काही प्रश्नांची उत्तरं पुस्तकात मिळत नाहीत, ती अनुभवावी लागतात. आणि म्हणून मी यावर्षी ठरवलं की वारीच्या आधीचं पंढरपूर पाहायचं. विठू विठू म्हणत चालू पंढरीच्या दारी आनंदाने नाचत गात जाऊया वारी टाळ मृदुंगाच्या ताळावर दुमदुमली पंढरी विठुरायाच्या दर्शनाला निघाली लेकर सारी. मी चंद्रभागेच्या घाटावर गेले. नदी शांत वाहत होती, पण त्या शांततेतही हजारो पावलांचा इतिहास दडलेला होता. त्या पाण्याकडे पाहताना मनात एक विचार आला की याच घाटावर माझे आजोबा किती वेळा बसले असतील. किती वेळा त्यांनी इथून विठुरायाला नमस्कार केला असेल. किती वेळा त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले असतील. या रांगेत ते कितींदा उभे राहिले असतील. आणि या सगळ्या विचारांनी नकळत माझे डोळे भरून आले. आपण सगळेच आयुष्यात सतत धावत असतो. सोमवार ते शुक्रवार काम, शनिवारी घर, रविवारी थोडी विश्रांती आणि पुन्हा तीच धावपळ. कधी स्वतःसाठी थांबायचं हेच विसरून जातो. पण पंढरपूर हे ठिकाण तुम्हाला नकळत थांबायला शिकवतं. मी या चंद्रभागातीरी आले आणि मनातला विचारांचा गोंधळ अगदी क्षणात नाहीसा झाला. माझ्या आजोबांच्या आठवणी मनात ताज्या असतानाच मला हे चंद्रभागातीरी बसलेले आजोबा दिसले. पंढरपुरात पाऊस चालू होता, त्यामुळे आजोबा एक प्लॅस्टिकची पिशवी अंथरून बसलेले. त्यावर त्यांनी मलाही बसायला दिलं. आजी आजोबा म्हणजे माझ्या अगदी जिव्हाळ्याचे विषय आहेत. मग या आजोबांशी बोलण्याची संधी मी कशी काय सोडेन बरं. आजोबांची चौकशी केली असता असं समजलं की वारीत चालता चालता आजोबांच्या तळपायांना मोठे मोठे फोड आले होते, म्हणून त्यांना मनाविरुद्ध अर्ध्यातच वारी सोडून पुढे यावं लागलं होतं. पंढरपुरात येऊन ते या चंद्रभागा काठी निवांत बसले होते.
पंढरपुरात हळूहळू दिंड्यांची चाहूल लागली होती. काही दिंड्यांचं आगमनही होत होतं. साइडले माऊली साइडले हां आपण अनेकदा आजी आजोबांच्या आठवणी फक्त फोटोमध्ये शोधत बसतो, पण कधी त्यांच्या आवडत्या जागी जाऊन पाहिलंय का? त्यांनी ज्या रस्त्यावर आयुष्यभर चालत भक्ती केली त्या रस्त्यांवरून चालून पाहिलंय का? तेव्हा जाणवतं, माणसं जातात पण त्यांची श्रद्धा, त्यांच्या सवयी, त्यांचे संस्कार आपल्यात कुठेतरी जिवंत राहतात. त्या विठुरायाच्या समोर दर्शनासाठी गेले आणि त्याला पाहतच राहिले. आजोबा आयुष्यभर ज्या विठ्ठलाला भेटायला आले, आज मी त्याच विठ्ठलासमोर उभी आहे. हे किती विचित्र आहे ना? पिढ्या बदलतात, माणसं बदलतात, पण विठ्ठल तसाच उभा आहे. गेली 28 युग हात कमरेवर ठेवून सगळ्यांची वाट पाहत. पंढरपूरच्या या भेटीत एवढं मात्र समजलं की वारी म्हणजे फक्त चालणं नाहीये. वारी म्हणजे अहंकार मागे ठेवणं, वारी म्हणजे एकमेकांना आधार देणं, वारी म्हणजे थकूनही पुढे चालत राहणं. आणि हे फक्त पंढरपूरपुरतं नाहीये. आपल्या आयुष्यातही प्रत्येकाची एक वारी सुरू असते. कोणी नोकरीसाठी चालतो, कोणी घरासाठी, कोणी मुलांसाठी, कोणी स्वप्नांसाठी. फरक मात्र एवढाच, त्यांच्या वाटेच्या शेवटी विठ्ठल असतो आणि आपल्या वाटेच्या शेवटी आपलं ध्येय. पंढरपूर सोडताना मन थोडंसं भरून आलं होतं, कारण मी फक्त एक शहर पाहिलं नव्हतं, तर मी माझ्या आजोबांच्या आठवणींना पुन्हा एकदा भेटून आले होते. त्यांच्या श्रद्धेला स्पर्श करून आले होते. त्यांनी आयुष्यभर जपलेली भावना थोडीशी का होईना अनुभवून आले होते. ही माझी पहिली वारी नव्हती, ही माझ्या आजोबांच्या आठवणींसोबतची माझी पहिली पायवाट होती. पंढरपूरच्या वारीतला तुमचा असा एखादा अविस्मरणीय अनुभव असेलच ना? तो नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.